किती छान मस्त खूप छान होता खुसखुशीत होतात असे. हॅलो हाय नमस्कार, मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्याचे बटाट्याचे पापड करतो आहे आणि आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार नाही आहे. आज माझ्या दोन्ही बहिणी सांगणार आहेत, कारण की हे यांच्या स्पेशल आहेत. ह्या गावाला खूप छान पद्धतीने करतात प्रत्येक वेळेस आणि यावेळेस ते इकडे आले आहेत. स्पेशल आपल्याला पापड बटाट्याचे पापड म्हणजे उपवासाचे पापड नॉर्मली आपण जे करतो नेहमी, पण यावेळेस त्यांच्या ट्रिकने आपण बघणार आहोत. तर कशा करणार आहेत, कशा काय काय ट्रिक ते वापरणार आहेत आणि त्या जे आपल्याकडे नाही मिळत आहे त्यासाठी आणखी एक कुठला ऑप्शन आपण त्यामध्ये वापरू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे या दोघी जणी. ही माझी ही मोठी बहीण आहे, त्यानंतर सेकंड बहीण आणि मी थर्ड. आम्ही अशा तिघी बहिणी आहोत आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणि माझ्या फॅमिलीचे, माझ्या बहिणीचे, आमचे सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचे जे आम्ही बटाट्याचे पापड करतो उपवासाचे ते कंटिन्यू तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवं असेल आणखी ते तुम्ही सांगू शकता. तर आपण बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर ह्या दोघी तुम्हाला गायडन्स करणार आहेत. तर आजचा पुढचा आवाज यांचा असेल. हो ताई हे दोघीजण सांगणार आहे. ताई आपल्याला बटाट्याचे आपण पापड करतोय तर कसं काय आपलं सांगणार? आपल्याला आधी 1 किलो बटाटे घ्यायचे हां आणि त्याला कुकरमध्ये म्हणजे बॉईल करून घ्यायचे. आपल्याला आलू पापड तयार करायचे उपवासाचे. तर त्याकरता लागणारे साहित्य काय असणार आहे? 1 किलो बटाटे असणार आहे आणि 1 किलो बटाटे मोठ्या साईजचे घ्यायचे आणि स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावायचे. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आलू आपले छान होणार आणि तिच्यामध्ये आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार. हे बघा आपण हे बटाटे घेतले बघा. 1 किलो बटाटा आहे ना हा 1 किलो बटाटा आहे आणि वाफवून घ्यायचे कुकरमध्ये. पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर वाफवायचे कुकरमध्ये. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपले आलू आरामशीर होणार आणि चांगले स्मॅश असे होईल यापर्यंत ते आपल्याला बॉईल करायचे. मॅशरनी करायचे किंवा मग तुमच्याकडे किसनी वगैरे असेल ना तर किसनीने सुद्धा आपण किसनी नाही करू शकता. पुरण यंत्राची जी चाळणी असते ना तिच्यामध्ये पण आपण असं मॅश करून पण असं छान असं होऊ शकते. म्हणजे गाठी एक पण राहिली नाही पाहिजे त्यामध्ये. सॉफ्ट झाला पाहिजे ना असं. हां सॉफ्ट झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण काय टाकलं म्हणजे हे आता याला कसं आहे ऑप्शन, आपल्याला काय नायलॉन पोहे असते की उपवासाचे त्याचं पावडर करायचं होतं आपल्याला. पाव किलो घेऊन म्हणजे 1 किलो बटाट्याला आपल्याला पाव किलो अशी पावडर हवी असते. पण आता आम्हाला ती मिळालं नाही, तर त्याऐवजी ऑप्शन आपल्याला आपला जो साधा साबुदाणा असतो ना फराळाचा, हा साबुदाणा 1 वाटी घ्यायचा आहे. म्हणजे 1 किलोला 1 पाव साबुदाणा प्रमाण त्याचं 1 किलो प्रमाण. आता हे काय करायचं आपल्याला, मंद आचेवर भाजून याचं पीठ काढायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की नायलॉन पोहे म्हणजे हे उपवासाचे पोहे वेगळे मिळतात. जे आपण कागदी पोहे वेगळे असतात, जे चुळाचे पोहे वेगळे असतात, उपवासाचे पोहे सुद्धा वेगळे असतात. ते पोहे आपल्याला पाव किलो घ्यायचे. 1 किलो बटाटा असेल तर तुम्हाला पाव किलो तो नायलॉन पोहे घ्यायचे म्हणजे उपवासाचे पोहे घ्यायचे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर सांगते, तर त्याच्यावर तुम्ही नीट हे करा. आणि आपण हा बॉईल बटाटा घेतलेला आहे. याच्यामध्ये काय टाकला हा मसाला? याच्यामध्ये टाकले आपण जिरे आणि मिरेपूड 1 चम्मच घ्यायची. मिरी पण 1 चम्मच घ्यायची, मिरे पण 1 चम्मच घ्यायची आणि जिरे पण 1 चम्मच घ्यायची. हे दोन्ही मिक्सरच्या पॉटला लावून बारीक करून घ्यायचे. एकदम पण बारीक नाही, थोडंफार असं जाडसर असलं पाहिजे. पावडर करून घ्यायची. थोडंसं पावडर आम्ही याच्यामध्ये टाकून ठेवलंय पण तुम्हाला सांगताय. आणि त्याच्यानंतर 1 चम्मच नमक घ्यायचंय आपलं उपवासाचं. सेंधा नमक असते ना हे घ्यायचं. उपवासाचं जे असतं आपण उपवासाचं करतो त्याच्यामुळे चवीनुसार आपल्याला जसं लागेल तसं कमी. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त, पण कमीच प्रमाण टाकायचं, कारण की हे वाळवण असतं ना. वाळवणामध्ये मीठ आपण थोडं कमी घातलं तर व्यवस्थित होते. जास्त घातले की ते खारटपणा येतो त्याला. त्याच्यामुळे आपण चवीनुसारच मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आता याच्यानंतर ऍड काय करायचं आपल्याला, साबुदाणा पीठ करायचं ना. साबुदाणा पण आपण हा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. थोडा थोडा खुसखुशीत असा होईपर्यंत साबुदाणा भाजायचा आहे आणि ते मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करायचं आहे. तो पण ते हे मिक्स करून घ्यायचं ना. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर मी हे भाजून आणते. हे पावडर साबुदाणा आपण घेतला होता ना, साबुदाण्याचं बारीक पावडर केलंय आणि ते आपल्याला गाळून घ्यायचं याच्यामध्ये. गाळल्यानंतर बारीक पावडर निघणार नाही. गाळून मिक्स करून घ्यायचा तुम्ही. पूर्ण पावडर मिक्स करून घ्यायचं. पूर्ण टाकली ते 1 वाटी. हा 1 वाटी.
एकवाटी पावडर. चला तर मग साबुदाण्याचं पीठ आपण यामध्ये मिक्स केलं आहे आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं, एकजीव करायचं की जेणेकरून जे पीठ आहे ना ते एकदम एकजीव झालं पाहिजे आणि त्याचे गोळे तयार झाले पाहिजे. एकजीव करून हे आपल्याला अर्धा तास पर्यंत तसंच ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पीठ असं आटून येईल आणि गोळा तो घट्ट होईल. म्हणजे आपल्याला लाटून करायचं. हा, लाटून याचे गोळे बनवायचे असे छान गोल गोल गोळे बनतात त्याचे गोळा साईज नुसार गोळे बनवायचे छान असे छोटे मोठे, की आपल्याला जसा पापड हवा असेल ना तसे आपण छोटे मोठे गोळे करायचे. याचे 2 पण होऊ शकतात आणि याचा 1 पण होऊ शकतो. असे छोटे छोटे गोळे करायचे. तयार केलं ना त्या मिश्रणाला असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हे गोळे भरपूर असे तयार करायचे. थोडस तूप घ्यायचं, हाताला लावायचं जेणेकरून चिटकणार नाही आपल्या हाताला. सॉफ्ट येतात. छोटे छोटे मस्त असे गोळे तयार करायचे. मऊ होतात, soft मऊ पण होतात होतात. आणि साईज आपण कमी असं करायचं म्हणजे लहान जेवढा हा आटा जेवढा मुरेल ना तेवढा छान लांबतो आणि छान येतात असे. असे गोळे पण असे सॉफ्ट आणि स्पंज आहे ना असं दाबलं की असं मऊ होतं. असे खूप छान छान होतात. असं असं जाड खायला पण सुद्धा आणि तळायला खायला पण सॉफ्ट आणि क्रिस्पी लागतात. त्याच्यामध्ये आपण मसाला टाकला त्याच्यामुळे आणखी मस्त चव येते. आणि हे प्लास्टिक कसं करतात तुम्ही? प्लास्टिक हे आपल्या फॉल्स वगैरे किंवा साडीच्या जे पडणे असतात ना पॉलिथिन, हा जाड अशी त्या टाईपची घ्यायची, लूज नाही घ्यायची, अशी कडक घ्यायची जेणेकरून आपण जो पापड असा हाताने स्मॅश करून असा गोल तर जेणेकरून त्याचा कडक राहील, लूज पडणार नाही. आता एक दाखवते मी करून. आता थोडस तूप लावायचं आणि हाताने असे दाबायचं, अशी गोल करायची. अशा प्रकारचं छान होतं आणि आपण असं काढायचं हे असं आणि हे इथं पॉलिथिनवर असं आणि वरती ठेवलं त्याच्यावर. हा बघा, हा बघा, हे आता आपल्याकडे गोल पापड तयार झालेले आहेत. थोड्या वेळ याला सुकू द्यायचे आणि उद्याला ऊन दाखवले 2-3 दिवस याला उन्हामध्ये वाळवत घालायचे. चांगले सुकले तर मग आपले पापड तयार होतात छान. मी असेच उन्हात ठेवायचे. हा, असे सुकू द्यायचे हवेमध्ये. हा, घरातही वाळवत चालेल. एकसारखं असं पापड. आणि सुकल्यानंतर थोडीशी एक ऊन दाखवायची बाहेर थोडस, म्हणजे ते आपल्याला म्हणजे आता वर्षभर टिकवायचे असेल तर मग थोडे कडक होऊ द्यायचे उन्हामध्ये. हा, नंतर आपले पापड छान असे टिकू शकतात वर्षभर. म्हणजे खराब नाही होत. हा, तेलात तळल्यानंतर एकदम असे फुलतोच पापड छान. हा, चविष्ट एकदम छान. उपवासाला पण चालतो ना पापड. असे पॉलिथिन घ्यायचं आणि असे याला प्रेस करायचं. जर थोडस असं टाकायला त्रास होत असेल प्रेस केल्यानंतर असं अलगत निघेल. मस्त झाले पापड. छान. बटाटा पापड तयार. सुकल्यानंतर किती सुकवायचं? 3 दिवस. नाही, 1 दिवस सुकून तर चालेल उन्हामध्ये. घरामध्ये ते सुकून जातात. घरामध्ये सुकतात आता हे हवेने सुकतात. आणि एक ऊन दाखवली ना आपण तरी होऊन जातं. एका दिवसात आणि एक ऊन दाखवायची. हे जे उपवासाचे पापड आपण आज बनवतोय तर खूप छान सुंदर, अगदी तोंडात विरघळतात लगेच आणि तेलामध्ये फार जास्त वेळ पण लागते, लगेच होतं. तर त्याच्यामुळे इतकं छान, थोडं वेगळं डिफरंट. बिचाऱ्याने दोघींनी मला खूप मदत केली. खूप आल्यापासून त्यांनी वेगवेगळे पदार्थ माझ्याशी शेअर केले, आपल्याशी शेअर केले, आपल्याला करून दाखवले. असेच व्हिडिओ भरपूर मी केलेले आहेत. तुम्ही नक्की कंटिन्यू बघत चला. आम्ही 8 दिवस या दोघीजणी माझ्याकडे आल्या आहेत फिरण्यासाठी. तर त्यामुळे उन्हाळ्याचे दिवससुद्धा आहेत. तर त्यांनी हे सजेस्ट केलं मला उपवासाचे बटाटा पापड. तर आपण नक्की ट्राय करूया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला? किती छान, खूप छान होता. खुसखुशीत होतात असे.